हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे टॉम अँड जेरीची फॅमिली. तर आज होता रविवार. आजची गुड मॉर्निंग झालेली आहे आमच्या क्यूटशा अशा प्रांशसोबत. सकाळ सकाळ प्रांशला कृष्णा सचिन घेऊन आले होते, तर त्याच्यासोबत थोडंसं खेळलो आणि त्याचे असे स्टंट पाहिले. डायरेक्ट बुक करून तो पालथा पडतो आता. सगळं काही नवीन नवीन शिकला, तर त्याला पण खूप घाई झाली आहे. कधी रांगतोय, कधी चालतोय, कधी पळतोय, कधी दादा लोकांसोबत खाली खेळायला जातोय असं म्हणत असेल. तो पण सगळ्यांकडे बघत असतो. सगळ्यांना निरीक्षण शक्ती एवढी लहान मुलांची एवढी छान असते ना. सगळ्यांकडे लक्ष द्यायचं असतं त्याला. मामी काय करतीये, मामा काय करतायत, का म्हणून मोबाईल माझ्यावरती फिरतोय, ही मामी एकटीच काय बडबडतीये बरं, असं काही काही प्रश्न त्याच्या मनात चाललेले असतात. मग मामा असा काय करतोय बरं. मामा होत होता तयार, मामाला जायचं होतं बाहेर. मग असं मामीसोबत तो बोलला काहीतरी त्याच्या लँग्वेजमध्ये, पण मामीला काही ते कळून नाही आलं. मी आपलं म्हटलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पण तो बोलत होता माझ्यासोबत हुंकारे देऊन. नुकताच उठलेला होता वाटतं. मग थोड्या उशीर ह्याच्यासोबत खेळलो. नंतरून सचिनला जायचं होतं सिद्धादादासोबत काळकाई देवीला. तर पहिल्यांदा प्लॅन असा होता की फक्त सचिनच जाणार आहेत म्हणून. नंतर सचिनचा फोन आला मला की चल तू पण येतीस का. मग मी म्हटलं नाही, मागच्या रविवारी आपण दोघंच गेलो होतो, तर ह्या रविवारी आपण रुद्र आणि कृष्णाला सोबत घेऊन जाऊयात म्हणून. तर मग फटाफट मी तयार झाले आणि थोड्या वेळाने आम्ही निघालो होतो आडमाळच्या देवीला काळकाईला जाण्यासाठी. इकडे चालले होते प्रांश आणि रुद्र दादाच्या गप्पा. रुद्र आणि प्रांश एकमेकांसोबत त्यांचं खूप छान बॉन्ड आहे. सगळ्यात फेवरेट दादा आहे प्रांशचा रुद्र दादा. ते चौघं भाऊ, चौकांडी आहे त्यांची. प्रांश, शिवांश, रुद्र, मल्हार. मल्हार उर्फ कृष्णा. कृष्णा आम्ही त्याला लाडाने बोलतो. तर आता आम्ही निघालो होतो बाहेर. आधी 2 व्हीलरवरतीच निघालो. पुढे पानशेतला जाऊन आम्हाला चेतन भाऊ भेटणार होते. मग त्यांच्या गाडीवरती आम्ही, त्यांच्या 4 व्हीलरमध्ये आम्ही पुढचा जो काही प्रवास आहे तो करणार होतो. कारण वरच्या साईडला जायचं म्हटल्यानंतर बराचसा पाऊस असतो तिकडच्या साईडला. तर असं खडकवासल्याचं व्ह्यू होतं. बऱ्यापैकी पाणी भरलेलं आहे आत्ता. हे आमच्या हिरोंचे असे केस उडत होते, सिल्की सिल्की. त्यांचं काही ना काहीतरी चालूच होतं. आईस्क्रीम पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे रस्त्याने जाताना. म्हणून ह्या दोघांना कुठं बाहेर न्यायचं म्हटलं ना नको वाटतं. तर पावसाळी वातावरण असल्यामुळं, आणि तसंही पावसाळी वातावरण असो किंवा नसो, आपलं पुणे शहर, आपलं महाराष्ट्र शहर हे कुठल्याही ऋतूमध्ये पहा सुंदरच दिसतं. तर असा एक व्हिडिओ मी घेतला होता जो तुमच्यासोबत पण मी शेअर केला आहे. तुम्हाला सांगते, वरसगावच्या साईडला तुम्ही गेलात, वरच्या साईडला, तर भरपूर प्रमाणात पाऊस आहे धरणाच्या साईडला. पण जर का तुम्ही तिकडून खाली आलात खडकवासल्याच्या पुढे, बिलकुल पाऊसच नाही आहे. म्हणजे ह्यावरून निसर्ग आपल्याला दाखवून देतो की झाडं किती गरजेची आहेत. ज्या एरियामध्ये झाडं आहेत त्या एरियामध्ये पाऊस प्रचंड प्रमाणात पडतो आहे. आणि ज्या एरियामध्ये नुसतंच कन्स्ट्रक्शन आहे त्या एरियात पाऊसच पडत नाही आहे. आणि जर का हे असंच चालत राहिलं डेव्हलपमेंटच्या नावाखाली, नुसती जंगलतोड, तर मग पुढील काही वर्षामध्ये आपल्या लेकरा बाळांना कुठे जंगल, झाडं असं निसर्ग बघायला भेटणार आहे की नाही देवालाच ठाऊक. तर हे वरसगावचं धरण होतं, जिथे की आम्ही थोड्या उशीर थांबलो होतो. चेतन भाऊंचं काही काम होतं तिथं, कोणाला तरी भेटायचं होतं त्यांना. तर मग इकडे अशी लेकरं खेळत होती.
म्हणजे मुलांनाही किती आनंद होतं की आठवड्यातनं किंवा 2 आठवड्यातनं म्हणा एकदा मम्मी पप्पांनी बाहेर नेलं. त्यांना पण फ्रेश वाटतं की चला आपण कुठेतरी फिरून आलो आहेत म्हणून. तर अशी लेकरं खेळत होती इकडे. त्यांचं काही ना काहीतरी हे ते कृष्णाने उचलला होता मोठाच्या मोठा दगड, तोही लाल मातीतून. आणि ड्रेस तर विचारूच नका, दोघांनीही अक्षरशः अवताराचा बेअवतार करून घेतला होता. पण ठीक आहे, मातीत खेळले नाही तर काय खेळले. तर इथून पुढे पुढचा प्रवास चालू झाला होता परत. तर इकडून थोडंसं 4 व्हीलरमधून मी बाहेरचं शूट घेतलं. इकडे थोडासा धबधबा होता जो की मी शूट करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या कॅमेरामध्ये काय तो दिसला नाही. म्हणजे तुम्हाला छोटीशी एकदम किंचितशी झलक दिसली असेल स्टार्टिंगला, पण पूर्ण काय मी तो धबधबा कॅप्चर करू शकले नाही. हे होतं नेचर्स मॅजिक रिसॉर्ट, वरसगावच्या पुढच्या साईडलाच आहे. गावाचं नाव तर नाही माहीत मला, पण तिथला व्ह्यू इतका सुंदर होता ना. बोटिंग होती, म्हणजे स्टेसाठी खूप छान छान रूम होते यांच्याकडे. तर हे सुद्धा चेतन भाऊंच्या ओळखीतूनच होतं, जे की फक्त ते त्यांना तिथं त्या पाहुण्यांना भेटायला जायचं होतं म्हणून मी हे रिसॉर्ट बघायला गेले होते. तर असं त्यांनी दाखवलं आम्हाला की असं रिसॉर्ट आहे, अशा रूम्स आहेत आणि एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात होतं हे रिसॉर्ट. रूम्स छान होते. परत रूमच्या बाल्कनीतून बाहेर पाहिलं तर लगेच धरणाचं पाणी होतं. म्हणजे जर का, आणि ते असे कृष्णा आणि रुद्र मस्तपैकी त्याच रिसॉर्टमध्ये झोका खेळत होते. नेचर्स मॅजिक रिसॉर्ट म्हणून आहे, खूप सुंदर रिसॉर्ट आहे. जास्त काही ते ॲडव्हर्टाइजमेंट करत नाहीत. इकडे अचानक अशी भेट झाली होती कल्याणीताईंसोबत. कल्याणीताई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या कोण हो सचिन? कल्याणीताई मावशीची मुलगी. हां, सासूबाईंच्या मावशीची मुलगी म्हणजे माझी नणंद. तर मग मी असं थोडंसं म्हटलं सगळ्यांना शूट करते मी, काही व्हिडिओमध्ये येईना. मग मी केला आपला सेल्फी कॅमेरा चालून, म्हटलं मी कशी दिसते ते बघावं म्हणून असं बघत होते. इकडे त्या रिसॉर्टमधूनच आम्ही 2 मोठे मोठे आंबे त्या काकांनी आम्हाला तोडायची परमिशन दिली. काका होते, भाऊ होते, म्हणजे रिसॉर्ट म्हणजे ते बापलेक होते. त्यांनी आम्हाला बोलले की घ्या म्हणून. तर मग आम्ही इकडून 2 आंबे घेतले. हा एवढा मोठा फणस लागलेला होता, पण पाडाला नव्हता लागला, आणि पाऊस लागल्यानंतर फणसाचा काही उपयोग नसतो म्हणतात. तर आता आलेलो आहोत आम्ही मेन कामासाठी, ज्या कामासाठी आम्ही घरातून निघालो होतो. आमच्या सिद्धार्थ दादाचं मोठं काम होतं हे. तर तुम्हाला बकऱ्यावरनं तर कळलंच असेल की काय कामासाठी आलो असेल. आणि आडमाळला काळकाई देवी आहे, जिकडं की ते आपल्याला बकरं द्यायचं होतं, म्हणजे देवाच्या नावाने द्यायचं होतं. तर त्यासाठी आलो होतो. कुठे ना कुठेतरी हे अमानुष पण वाटत होतं, पण म्हणतात ना रीती परंपरा, जे काही चालत आले, आपण जे काही बोललेलो असतो ते केल्याशिवाय पण आपण राहत नाही. तर तो वेगळा भाग झाला. पण हे माझ्या मनाने, माझ्या दृष्टीने तरी मला चुकीचंच वाटतं की, पण करायला तर लागतंच, करतातच लोक. मोठ्या मोठ्या देवस्थानाला पण हे होतं. तर इकडे होती आमची ही पूर्ण गँग, जी की मला खरंच प्रोत्साहन देत होती की ब्लॉग काढा, ब्लॉग काढा, ब्लॉग शूट करा. तर एवढे सगळेजण मिळून आम्ही त्या देवाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. इकडे बाबा अपूर्वा हाय करतायत. तर आता निघालो आहेत आम्ही देवीच्या दर्शनासाठी. आधी देवीचं दर्शन घेऊन यायचं आहे, आणि मग पुढचं जे काय असेल देवीचा नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर जेवण वगैरे होणार होतं. जिथे थांबलो होतो तिथून एक 10-15 मिनटाच्या अंतरावरती देवीचं मंदिर होतं. तर कार घेतल्या होत्या आम्ही दोन्ही पण, आणि कारनेच निघालो होतो आम्ही. आणि मेन म्हणजे लेकरं होती यावेळेला सोबत. त्यांची नामुष्किली पण होते, पण त्यांना पण फिरायला आवडतं. मग नेक्स्ट संडे त्यांना आपण कुणाला विचारलं की तुम्ही येणार आहात का फिरायला आमच्यासोबत, मग ते स्वतःहूनच म्हणतात नाही मम्मी मी थकलोय, मी नाही येणार म्हणून. तर मग आता आलेलो आहोत आम्ही देवीच्या मंदिरामध्ये.
हे आहे काळकाईचं मंदिर, जे की आहे आडमाळ या गावामध्ये. आठमाळ असं आहे, आठमाळ नाव आहे त्या गावाचं. इथे दादा देवीसाठी आणलेलं सगळं सामान गाडीतून बाहेर काढत होता. सगळेजणांनी प्रिपरेशन केलेलं आहे. गावातल्या देवीचं मंदिर तसं चालू होतं, पण जे ते भक्त असतात त्यांच्याकडे आपल्या पर्सनल चाव्या असतात. तर मग आपल्यासोबत जे काका होते, नंदे काका, ते म्हटले की मी घेऊन येतो चावी. तर ते चावी आणण्यासाठी गेले होते. तोवर आम्ही अशी बाहेर बसलो होतो वाट बघत की ते भक्त कधी येणार. मग कधी पुन्हा दरवाजा, म्हणजे आत्ता उघडाच आहे, पण हे वेगळ्या ओळखीच्यात नव्हता दरवाजा उघडा. तर म्हणून आम्ही तिथे वाट बघत बसलो होतो. बाहेर थोड्या वेळ थांबलो. तिथे असे कुत्रे होते, एक लुकडं होतं. जिथे जाईन तिथे मला एक ना एक तरी मोठू पतलूची जोडी भेटतेच. जसं की रोज माझ्यासोबत वृषाली असते, जी माझ्यासोबत मोठू पतलूची जोडी शोभून दिसते. आज अपूर्वा होती, जी की माझ्यासोबत मोठू पतलू शोभून दिसत होती. आणि इकडे ह्या मंदिरामध्ये हे 2 कुत्रे होते. हा होता त्यापैकी काळू मोठू, आणि तिकडे एक सफेद कुत्रं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल, ते होतं छोटं पतलू मोठू. तर इकडे अपूर्वा आणि दादा देवीच्या ओटीची ताट रेडी करत होते. दादाने देवीसाठी साड्या, देवीसाठी वेणी, देवीसाठी नारळ, सगळी काही तयारी तो घेऊन आला होता सोबत. ती त्यांनी छानपैकी ताटात सजवली. माझी इकडे मध्ये लुडबुड चालू होती की मला कुठे व्हिडिओ घ्यायला भेटतोय का. पण मी म्हटलं आपण ज्या कामासाठी आलो ते काम आधी करूयात. मग गेले आणि अगोदर सगळ्या देवांचा माथा टेकला. नाही तर देव रुसतील, म्हणतील बाई नुसतीच कॅमेरा घेऊन मिरवतीये माझ्या पुढे, पाया तर काय पडे ना, मान तर काय देईना. म्हणून मग आधी देवांवर कॅमेरा पण फिरवला मी. इकडे कृष्णाचं काही ना काहीतरी चालूच असतं, हे दे ते दे ते दे. तर ही अशी प्रसन्न करणारी देवी मातेची मूर्ती. तर आता दादा इकडे देवीची ओटी भरतोय. खूप छान असा कार्यक्रम केला दादाने. सगळं जे काही बोलला होता ते सगळं व्यवस्थित मार्गी लावलं. आणि इथून पुढं सिद्धार्थदादाचं सगळे कामं मार्गी लागू देत. त्याच्या हाताला जिथे तो हात घालेल तिथे त्याला यश येऊन देत, त्याची पण भरभराटी होऊन देत. त्याची सगळ्यातली मोठी कामं पूर्णत्वास जाऊ देत. त्याला कळलंच असेल कुठलं मोठ्यातलं मोठं काम म्हणत आहे म्हणून मी. तर इकडे काका देवीला घालतायत वेण्या. सुंदर अशा देव्या अगोदरपासून पण नटलेल्याच होत्या, पण आपण गेल्यानंतर म्हणतात ना देवालाही आनंद होतो की माझा भक्त आलाय म्हणून. तर देवीचा चेहरा अजून खुलून दिसत होता. एवढं सगळं दादानी मनाभावे केलं होतं तिच्यासाठी. तर दादा इकडे हळदी कुंकूचा मान वगैरे देऊन दादाने देवीला ओटी वाहिलेली आहे, अर्पण केली आहे देवीच्या पायाशी. आई आपल्यालाच देत असते, आपण तिला कायच देणार आहे म्हणा, पण तिचा मानपान दरवर्षाकाठी तिला गेलाच पाहिजे नाही का. तर मग इथून असं छानपैकी आम्ही दर्शन घेतलेलं आहे देवांचं. आणि तिथून पुढे आम्ही निघालो होतो, पुन्हा घरी आलो जिथे आम्ही थांबलो होतो तिकडे. तिकडून असं इकडे तिकडे म्हणतात ना, शहरातली माणसं गावाकडे गेल्यानंतर वेळी पिसटलेल्यासारखी सुटली होती. इथे बघू का तिथे बघू. ती हिरवळ बघून आम्हाला एवढा आनंद होत होता. तिकडे एक झरणा होता, पण त्या काकू ओरडत होत्या जायचं नाही, पाय घसरतो, जायचं नाही. आणि त्याच्यात हे दादा लोक तो होतेच की इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, पाण्यात जायचं नाही, हे ते करायचं. तर ते पण काही परमिशन देत नव्हते, कारण 2 लेकरं होती सोबत. तर मग हा असा सगळा प्रोग्राम आम्ही उरकला. जोवर ते जेवणाची तयारी होत होती तोपर्यंत भूक लागली होती प्रचंड. थोडासा काहीतरी चिप्स वगैरे खाऊ, चिमणचारा आणण्यासाठी आम्ही गेलो होतो. आडमाळवरून कुठलीही गोष्ट भेटत नाही आपल्याला, तिथे कोणतंही दुकान नाही आहे. तर मग आपल्याला काही हवं असेल तर डायरेक्ट जावं लागतं लवासाला. तिकडेच गेलो होतो आम्ही.
तर हे असे चिप्स वगैरे आणून आम्ही खाल्ले. त्यानंतर जे काही जेवण बनवलं होतं कंदुरी ती पण खाल्ली. फुल एन्जॉय केला आजचा दिवससुद्धा. फुल फोटोशूट केलं आणि हे सगळं एन्जॉयमेंट झाल्यानंतर आम्ही पुन्हा रिटर्न घरीसुद्धा आलो. पण आजचा दिवस पण खूप छान गेला. मी म्हणते ना, माझा हर एक संडे खूप छान जातो, रिलॅक्स जातो. आणि सगळे हे असे आमचे फ्रेंड्स. तर घरी आल्यानंतर मस्तपैकी ही खाल्लेली होती आईस्क्रीम, कारण मला होत होती जळजळ, डोकं दुखत होतं आणि वॉमिटसारखं फील होत होतं. त्यामुळे मी आईस्क्रीम खाल्ली, बिस्तर टाकलं होतं आणि आता मस्तपैकी पडी मारायची आहे. उद्या सकाळी उठायचं आहे, पोरांना शाळेत पाठवायचं आहे. उद्या सोमवार आहे. इकडे माझी पोरं काहीतरी माझ्याशी गप्पा मारतायत. तर चला, हा होता आजचा व्लॉग. माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, एक छोटीशी छानशी कमेंट करा. तुमच्या सपोर्टशिवाय माझं चॅनल चालू शकणार नाही. मी अजूनही म्हणते, जोपर्यंत तुम्ही मला सपोर्ट करणार नाही तोपर्यंत हे चॅनल चालणार नाही. तर भेटूयात उद्या पुन्हा नवीन व्लॉग.